नमस्कार, ओम साईराम, जय हिंद. मी क्रांतीनंद मळेगावकर आणि माझ्यासोबत आहेत रेणुकाताई चलवादी, की ज्यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. तुम्हाला सुरुवातीला रेणुकाताई चलवादी आणि माझ्याकडून सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज एका अशा परिवाराला भेटतोय की ज्यांनी आयुष्यातील 40 वर्ष देशसेवेसाठी घालवली. फ्लाईट लेफ्टनंट आदरणीय रायबा पवार सर, की ज्यांनी 40 वर्ष देशसेवा केलेली आहे आणि आज सुद्धा ते एकदम तंदुरुस्त आणि जवान आहेत. त्यांची इच्छा आहे की आणखीन मला देशासाठी काही ना काही करायचं. आणि अशाच त्यांच्या जीवनातील त्यांचे वेगवेगळे अनुभव आणि या 40 वर्षात त्यांनी देशसेवा जी केली ते वेगवेगळ्या भागामध्ये होते, बऱ्याच वेळा बॉर्डरवरती होते. मग त्यांचे ते अनुभव हे सगळं आपण खरं तर अंगावर शहर आणण्याजोगं आहे. तर आपण त्यांच्याबरोबरचा तो खडतर प्रवास आणि त्यांच्याबद्दलचं त्यांचं जे असणारं देशप्रेम त्यांच्या मुलाखतीतून पाहायला मिळाले. तर प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने त्यांच्या मिसेसला पण आपण भेटणार आहोत, त्यांनाही भेटणार आहोत आणि सुंदर लई भारीचा भाग आज वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहोत. तर सगळ्यांना विनंती करेन संपूर्ण भाग पहा. आणि याची संकल्पना आहे रेणुकाताई चलवादी यांची. वेळ न घालवता आपण त्यांचा सन्मान करूयात आणि त्यांना भेटूयात. या आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय हिंद. लय भारी लय भारी लय भारी सोनबाई लय भारी. क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी. अहो क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी. अहो लय भारी लय भारी लय भारी सोनबाई लय भारी लय भारी लय भारी सोनबाई लय भारी. लय 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 भारी सोनबाई लय भारी. खूप प्राऊड फील होते आज प्रजासत्ताक दिन आणि अशा व्यक्तीला भेटतोय की 40 वर्ष ज्यांनी देशासाठी घालवले. तर या मग यांच्याबरोबर गप्पा यांच्या घरी जाऊन सुरुवात करूया. एकदम मस्त. आणि सगळ्यांना विनंती आहे संपूर्ण एपिसोड पहा. धन्यवाद. चला या. सुरुवातीला पवार साहेबांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर सुरुवातीला रेणुकाताईंना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा, मग आपण गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. चला तर मग गप्पांना सुरुवात करूया, सरांशी बोलूयात आणि त्यांचा पूर्ण जीवन प्रवास या थोड्याशा छोट्याशा मुलाखतीतून विशेष भाग आपण घेतोय, उलगडून घेण्याचा प्रयत्न करणार. सरांशी गप्पांना सुरुवात करतोय. सर नमस्कार. नमस्कार. मी क्रांती मळेगावकर, माझा परिचय. आणि माझ्याबरोबर आहेत या भागातील समाजसेवेचा वारसा असणार आहे की ज्यांचे आजोबा आणि त्यांचे वडील याच समाजसेवेमध्ये आहेत, की ज्यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. अशा रेणुकाताई चलवादी. आणि घराघरात सुनबाई लय भारी हा कार्यक्रम आम्ही घेत असतो. परंतु आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि आपण या विश्रांतवाडी परिसरामध्ये राहता. आपण देशासाठी 40 वर्ष नाही का काम केलेलं आहे, देशसेवेत घालवलेले आहेत. तर आम्हाला आज प्राऊड फील होते दोघांनाही की हा कार्यक्रम आपल्यासोबत चर्चा करताना, आपल्याबरोबर गप्पा मारताना. तर आपणही एकदा ओळख करून द्या थोडक्यात. आपण किती दिवस काय केलं, कशा पद्धतीनं? मी रायबा किसन पवार, रिटायर्ड ऑनररी फ्लाईट लेफ्टनंट फ्रॉम इंडियन एअरफोर्स. बरं. मी 40 वर्ष 1962 मध्ये एअरफोर्स जॉईन केलं, म्हणजे एअरफोर्समध्ये भरती झालो. आणि 2002 एप्रिलमध्ये रिटायर्ड झालो. त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ 14 ठिकाणी माझ्या बदल्या झाल्या. 14 ठिकाणी बदल्या झाल्या. सुरुवात मी मुंबईहून भरती झालो, कानपूरला गेलो. कानपूरहून ट्रेनिंग संपल्यावर माझी पहिली बदली NCC इन्स्ट्रक्टर म्हणून ओडिसामध्ये झाली. मिसाईल स्क्वॉड्रनमध्ये बडोद्याला बदली झाली. मिसाईल युनिट होतं. तिथून आम्ही नंतर पुन्हा 1 वर्ष चेन्नईला बदली झाली. आपण ते तर पुढे स्पेशल ट्रेनिंग. मग बालपण कसं होतं तुमचं? तुम्हाला सुरुवातीला असं वाटत होतं की मला देश सेवेसाठी हे करायचंय किंवा असं काय वारसा होता? आमचे चुलते होते ना, आमचे चुलते एअरफोर्स मध्ये होते. अच्छा. प्रेरणा कोणाकडनं होती? त्यांच्याकडनंच होते का? हा. आणि आमच्या आत्याचे मिस्टर ते एअरफोर्स मध्ये होते. म्हणजे मामा पण तुमचे एअरफोर्स मध्ये होते. ओके. हा. त्याच्यानंतर ते
आम्हाला एअरफोर्सचीच ओढ जास्त होती. हा हा हा. मग 1962 मध्ये मी मुंबईला येऊन जाऊन आमचे चुलते तेवढे भरती एअरफोर्स कुठे मध्ये झाली मुंबईला होते. भरती कुठे झाली? मुंबई. बरं हा. चुलते मुंबईला होते एअरफोर्स मध्ये. बरं, बरं, बरं. त्यांच्याकडे मी गेलो होतो. हा. तर ते म्हणले भरती व्हायचं का? म्हणलं ओके. आणि गेलो, रिक्रुटमेंट उभं राहिलो, सिलेक्ट झालो. तर घरी आलो नाही, डायरेक्ट कानपूर ट्रेनिंग. म्हणजे सुरुवातीपासून आणि राहायला कुठं होते आधी तुम्ही? पहिलं राहायला कुठं होते? गावी. लहानपण म्हणजे बालपण कुठे गेलं तुमचं? गावी आमचं, माझं जास्त बालपण मी इथं गेलं. बालपण तळेगाव ढमढेरे आजूड. 9वी पर्यंत शाळा माझी तिथे झाली. मूळ गाव कुठलं? सुपा, पारनेर तालुका. हा, पारनेर नगरचे. हो हो, नगर सुपा. आणि 10वी 11वी मी अमेरिकन मिशन बॉईज हायस्कूल अहमदनगर. ज्या वेळेस भरती झाली 1962 साली, म्हणजे देश स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाले? 14 वर्ष झाले. 14 ते 15 वर्ष झाले. 15. मग पहिली लढाई किंवा युद्ध काय तुम्हाला त्याचं काय अनुभव? 1962. म्हणजे तुम्ही जॉईन झाल्यानंतर लढाई झाली. हा, ते कोणाबरोबर झाली होती? चायना आणि भारत. त्यावेळेचा काय प्रसंग सांगा, कशी परिस्थिती होती? चायना त्यावेळेस परिस्थिती फार वाईट होती. आपल्याकडं हत्यारं नव्हती, लढाईला साधनं नव्हती. त्याच्यामुळं चायना आपल्या भारताच्या टेरिटरीमध्ये हजारो किलोमीटर आतमध्ये आला. मग आपले त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, युनेस्को पाहिलंय तुम्ही जवाहरलाल नेहरूंना? हो, मी पर्सनली त्यांच्या मीटिंग बरेच लेक्चर ऐकलेत. कानपूरला ऐकलं, भुवनेश्वरला, कटकला आले होते, भुवनेश्वरला आले होते. प्रत्येक मीटिंगला असायचो मी. मग त्यावेळेस पण त्यावेळेच कसं होतं, एन्व्हायरमेंट वेगळी होती, परिस्थिती वेगळी होती. भारताकडे आपल्याकडं काही नव्हतं. सगळ्यात गरीब देश आपला. 1962 गोष्ट आहे. मग त्याच्यामुळं काय झालं, चायनाने आपला फायदा घेतला. हिंदू चिनी भाई 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 म्हणत आपल्यावर अटॅक केलं. आपण तयार नव्हतो. मग नेहरू आपले युनेस्को मध्ये गेले, तिथून सीजफायर केली. मग चायना काही भाग सोडून मागे गेला, नाही तर तेजपूर पर्यंत ते आले होते. हा, अरुणाचल, तेजपूर, म्हणजे अतिक्रमण त्यांचं जोरात चालू. हो. मग ते नंतर सीजफायर झाला, काही भाग त्यांनी सोडला, तरी हजारो किलोमीटर भाग आपला गेलाच. पहिल्या लढाईचा त्यावेळेचा काय प्रसंग होता, काय आठवते तुम्हाला? त्यावेळेस मी ट्रेनिंग मध्ये होतो. परंतु तुमच्यापर्यंत ती त्यावेळेस आम्हाला त्यावेळेच्या खबरा येत असतील सगळं. मग ज्यावेळेस तुम्ही तिकडं होते, म्हणजे 1962 साली भरती झाली, ट्रेनिंग चालू होतं. मग गावाकडे ज्यावेळेस समजलं त्यावेळेस गावाकडनं कसे फोन वगैरे काय होते का? किंवा त्यावेळेस फोन वगैरे काही सुविधा नव्हत्या, तार वगैरे असं काही नाही. कुठला मेसेजेस गावी येऊ शकत ना. गावी इतकी परिस्थिती म्हणजे ही होती की त्यावेळेस कम्युनिकेशनची काही साधनच नव्हती ना. टेलिग्राम वगैरे एमर्जन्सी जर असली तर. आणि मग नंतर 1962 साली मग ज्यावेळेस तुमचं ट्रेनिंग चालू होतं तर तुम्हाला असं कधी बोलण्यात आलं तुम्हाला जावं लागेल? हो, आम्हाला तयारीतच ठेवलं होतं. म्हणजे तुम्ही जॉईन आम्हाला वेपन ट्रेनिंग पहिली दिली, एमर्जन्सी नंतर एज्युकेशन ट्रेनिंग. ज्यावेळेस सीजफायर झाली नंतर आमची एज्युकेशन ट्रेनिंग झाली. नाही तर पहिले आम्हाला वेपन ट्रेनिंग, म्हणजे त्यावेळेस ताबडतोब जाणंही पडण्याची गरज होती त्यावेळी. पण सीजफायर झाल्यामुळं पुढचं झालं नाही. त्यानंतरची लढाई कधी झाली? त्यानंतरची लढाई 1965 साली, लगेच 3 वर्ष. इंडिया पाकिस्तानची लढाई. नाही, त्यावेळेस मी पोस्टिंग मध्ये होतो. ट्रेनिंग त्या लढाईच्या वेळेस मी, माझी पोस्टिंग तशी एनसीसी मध्ये होती, पण मी अटॅचमेंट वर गेलो होतो कलाईकोंडा, जिथं ऍक्च्युअली हे होतं, विमानाने आमचा भाग घेतला एअरपोर्टच्या. म्हणजे तुम्ही ज्या तुकडीमध्ये होतात किंवा तिथं त्यांनी लढाईमध्ये त्यावेळेस 1965 साली मग ते पाकिस्तान बांगलादेश, त्यावेळेस पाकिस्तान होता ना बांगलादेश, त्यांच्या बॉर्डरला जवळ होतो. त्याच्यामुळे त्यांची बॉम्बिंग
आमची बॉम्बिंग सगळं विमानं तयार करणं, बॉम्ब लोड करणं. कॅनबरा नावाचे एअरक्राफ्ट होते, आपल्याकडे नॅट होते, त्यांचे साबरे जेट यायचे. त्यांनी आपला एक वेळेस तो बॉम्बिंग बी केलं. दोन्ही ज्यावेळेस बॉम्बिंग झालं ना त्यावेळेस तुम्ही कुठं होता? तिथंच होतो. हा, काय म्हणजे कधीच बॉम्बिंग झालं? सकाळी, संध्याकाळी? सकाळी 7 वाजता. हा, मग त्यावेळेस तुमच्या जवळपास कुठे तुम्हाला हादरा जाणवलं? हादरा म्हणजे ते बॉम्ब टाकल्यानंतर भरपूर बराच आमचा विमानतळाचा भाग हे झाला होता, उद्ध्वस्त झाला होता. बरं. आणि त्यावेळेस तुम्ही कुठे होते? आम्ही तिथंच होतो ड्युटीवर. हा, म्हणजे अशी परिस्थिती त्यावेळेस काय म्हणत? आपण काय आपले ज्याचे त्याचे विभाग असतात ना. हा, जसे वेपनरीवाले ग्राउंड तिथं होते. त्यांनी आपल्या विमान बॉम्ब वगैरे लोड करून सगळी तयार ठेवली होती. आणि त्याच्यात ते साबरे आले. आपले 2-3 विमानं बी त्याच्यात डॅमेज झाली. पण ते नंतर आपल्या नॅटनी टेकअप केलं, दोन्ही विमानं शूट केली. 65ची लढाई जिंकलो. 65च्या लढाईच्या वेळेस मग रात्रीच्या वेळेस तुम्ही काय पाण्यात राहावं? पाण्यात ट्रेनचेस असे होते ना बाहेर ग्राउंड मध्ये, तर तिथं पाणी असायचं. पाण्यातच थांबावं लागायचं, कारण त्याला पर्यायच नव्हता. म्हणजे कधी पण रात्री बॉम्बिंग होऊ शकतो. सायरन वाजला रात्री 3 वाजता. मी असं ऐकलं होतं की असं ऐकलं होतं काका की म्हणजे असं बॉम्बिंग वगैरे व्हायचं, पेरेडिंग असं त्यावेळेस लाईट किंवा छोटं छोटं सुद्धा काही हे करून देत नाहीत? बिलकुल नाही. माचीची तिल्ली सुद्धा वाढायची नाही, काहीच लाईट दिसली नाही पाहिजे. म्हणजे चित्रपटात दाखवतात ते बरोबर आहे की बाबा माचीस सुद्धा नाही. डार्क ब्लॅक. हा, डार्क ब्लॅक त्याला म्हणतात. अच्छा, त्याच्यामुळं तुम्हाला काहीच समजणार नाही कुठं काय चाललंय. तर खालची हालचाल वर समजून किंवा वरून बॉम्बिंग होतं त्यावेळेस समजून तेवढ्यासाठी म्हणजे त्यांना टार्गेट सुद्धा दिसला नाही पाहिजे. हा, ते कसं टार्गेट रॅडरवर पकडून बॉम्बिंग करतात. रॅडर सुद्धा फार सेफ ठेवावं लागतात त्यावेळेस. पाकिस्तान बरोबर लढाई झाली. लग्न कधी झालं? लग्न 1966. म्हणजे पहिली लढाई, दुसरी लढाई तुमची झाल्यानंतर तुमचे लग्न. आता काकूंशी बोलूया. नमस्कार. नमस्कार. कसा होता प्रवास? कसं यांच्याबरोबर आता इतके वर्ष तुम्हाला तर संपूर्ण देश फिरलेला असाल? हो, नाही का? हा, त्यावेळेस तर म्हणजे असं नवीनच ते लढाई सुरू झाली. आणि मग मोठी मुलगी माझी म्हणजे काहीतरी 1-1.5 वर्षाची होती मुलगी. म्हणजे लग्न झाले तुम्ही त्यांच्या बरोबर गेले का तिकडे? हो. त्यावेळेस कुठं त्यांची सरांची पोस्टिंग? त्यावेळेस ते मला वाटतं भुवनेश्वरला. लढाई वगैरे चालू झाली मग त्यावेळेस? लढाई 65 म्हणजे बडोद्याला होतो त्यावेळेस आम्ही. बडोद्याला होतो नाही का बाहेर? 71च्या लढाईत आपण बडोद्याला, 65च्या लढाईत तिथंच होतो. काकांची शक्ती तुम्हाला मला सांगायचं होतं. मला बोलताना रनिंग ते 76 वर्षाचे आहेत. 76 वर्षाचे. 1 महिना तिथं अटॅचमेंटवर होतो. तुम्ही भुवनेश्वरलाच होता. आमची थोरली मुलगी लहान होती. काकू, आता मी तुम्हाला विचारतो की ज्यावेळेस मग काका तिकडं होते, तुम्ही इकडं लढाई चालत, त्यावेळेस वातावरण काय असायचं घरातलं? वातावरण म्हणजे असं रात्रीचं वगैरे बाहेर असे खड्डे खांदून ठेवले होते आणि अंधाराचा असायचा. म्हणजे तो सारेन वाजला की मग आम्ही मुलांना घेऊन त्या खड्ड्यामध्ये जायचं बसायला. म्हणजे त्या खड्ड्यामध्ये मग रात्रीचं आम्हाला काहीच दिसायचं नाही की त्याच्यामध्ये साप विंचू वगैरे आहे का, काही पाहायचं नाही. 1 मिनिट. हो. देशाच्या सीमेवरती असल्यानंतर त्यांच्या परिवाराला सुद्धा कशा पद्धतीनं राहावं लागतं, म्हणजे त्यांच्याकडून सुद्धा देशसेवा घडतेच म्हणावं लागेल, नाही का? मग काकू, मग तुम्ही रात्र अंधारात? हो, रात्रभर. नंतर परत सारण वाजायचा की म्हणजे तुम्ही घरात जाऊ शकता बाबा. मग ते संपल्यानंतर आम्ही आतमध्ये जायचो, म्हणजे पण लाईट लावायचं नाही, म्हणजे अंधारातच जाऊन म्हणजे थांबायचं. लहान लहान मुलं? हो, लहान मुलगी होती त्यावेळेस मला 1.5 वर्षाची. आणि वातावरण तर सगळं भयभीत होत असेल? हो, भयभीतच. आणि सगळे आपली फॅमिली क्वार्टर मध्ये सगळे असायचेच. म्हणजे तर एक दुसऱ्याला खूप सहारा द्यायचे, म्हणजे लेडीज बी एकमेकाला असं. कारण हे तर सगळे बाहेरच असायचे, म्हणजे त्यांच्या ड्युटीवर. कधी हे परत यायचे? कधी परत यायचे? ते 2-2 दिवस येत पण नव्हते त्या काळामध्ये. हो. अशी एखादी दुर्घटना वगैरे कळली तर त्यावेळेस तर कसं वातावरण? काही करू शकत. मीडियाच नव्हता, मीडिया पण नव्हता, काही मोबाईल नव्हते.
काहीच नाही म्हणजे साधन. सोशल मीडियामुळं सगळं समजतं. काय गोष्टी माशी उडाली तरी समजते, पण त्यावेळेस बॉम्ब जरी पडला तरी घरच्यांना लवकर माहिती पडत नव्हतं, कारण मीडियाच नव्हता. बरोबर. कोण सांगणार? मग जरी समजा आणि असं लवकर डिक्लेअर होत नव्हतं हा ह्या गोष्टी. अच्छा. मग वृत्तपत्रात वगैरे असं काय? वृत्तपत्र बी त्यावेळेस मिळायची नाहीत, फार कमी. आतमध्ये कॅम्पमध्ये सगळं बंद, अलाउडच नाही. म्हणजे तुम्हाला पण थोडस सेफ्टी वाटावं यासाठी नाही का? मग असा कधी प्रसंग घडला का रात्री आपला तेव्हा तिकडे बॉम्बिंग झालं, तुम्ही इकडे हादरलात आणि म्हणजे सगळं असं काय आठवतं? तसं भीती वाटायचीच म्हणजे अशी आपल्याला असेल, पण काही तसं वाटत नव्हतं, कारण सगळी फॅमिली आम्ही दिवसभर म्हणजे एकमेकाला सहारा द्यायचो. म्हणजे काही होत नाही काय नाही असं. आणि ड्युट्या वगैरे असायच्याच, म्हणजे फिरणारे असे आपले गार्ड वगैरे बाहेर असायचेच आम्हाला. ते सांगत असतात काय हो भ्यायचं नाही किंवा काय नाही असं, तुम्हाला काय हवंय काय नाही ते सगळं आम्हाला पोहोचवायचे, म्हणजे असं फॅमिलीला असं. मग ते खड्ड्यात वगैरे राहायचा जो प्रसंग म्हटले तो म्हणजे अर्धा एक तास, जोपर्यंत सारण दुसरा वाजत नाही तोपर्यंत अर्थ काय असायचा? म्हणजे ते एक असं हे वाजतं पहा, असं नाही का आपण सायरन आलं लक्षात, परंतु काय वाजवलं ते आम्हाला सावध करायची का तुम्ही बाहेर जा त्या खड्ड्यामध्ये. विमानं येतात, आता विमानं येतात तिकडून आणि काही पण होऊ शकतं, म्हणजे तुम्ही बॉम्बिंग वगैरे होऊ शकते, तर तुम्ही ते बाहेर जाऊन म्हणजे खड्ड्यामध्ये जीव मुठीत घ्यायचा. हो हो हो. कशाही परिस्थिती त्यावेळेस अंगाला काटाच यायचं, म्हणजे असं माझ्या अंगावर सायरन वाजला रात्रीची, म्हणजे आम्हाला एक ते एक मनामध्ये भीतीच असायची, कधी वाजेल हो कधी काय होईल काय सांगायचं. गार्ड झोपेत जरी असलं तर झोपेत असलं तशाच अवस्थेत आपण जाऊन त्या खड्ड्यात हे करायचं. किती खोल असायचे? खड्डा म्हणजे असं आपण बसतो ना कमरा इतका असायचा. आपलं बसलं पण डोक्या म्हणजे बसलं तर डोकं सुद्धा वर नाही पाहिजे, डोकं सुद्धा वर नाही पाहिजे, असे खड्डे खांदून ठेवले होते त्यांनी. म्हणजे कारण बॉम्ब जर पडला तर स्प्लिंटर लागू शकतात, खड्ड्याच्या खालीच आपण पाहिजे. हा ना, म्हणजे तो हे होतं का पसरला जातो. त्याच्यामुळे तुम्ही त्या खड्ड्यातच बसायचे. मग किती वेळ बसायचे? तास 2 तास? नाही तास 2 तास नाही, अर्धा पाऊण तास असं बसावं लागायचं. क्लिअर झालं की ते दुसरा सारण वाजायचा की तुम्ही क्लिअर जाऊ शकता घरामध्ये. असं रेड सिग्नल म्हणलं की विमान येणार, एक सिग्नल वाजणार, आणि क्लिअर म्हणलं की ते 3 सिग्नल वाजवणार. म्हणजे आपल्याला क्लिअरन्स झाला. बघा आपण म्हणजे इथं घरात किती सुखात शेजाऱ्याशी भांडतो, छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडतो, आणि या माऊलींकडनं आज हा अनुभव ऐकून घेतला. आपण थोडं दारातलं पाणी जरी एकमेकाच्या दारात गेलं, थोडं जरी काय झालं तरी घुसफुस करतो, भांडणं करतो. तिथं असणारा आपला जवान आपल्या देशासाठी काय काय करतो बघा, त्यांच्या परिवाराला किती कष्ट उचलावं लागतं बघा. त्यामुळं खरंच माऊली तुम्हाला आज आमचा सुनबाई लय भारीचा कार्यक्रम रेणुकाताई चलवादी यांच्या माध्यमातून तुम्हाला आमच्याकडून मनापासून खरं तर सॅल्यूट आहे की आपण खूप म्हणजे तुमचे 2 प्रसंग ऐकले तर अंगावरती काठे उभारले. पण थोडस आपण मागे येऊ आणखी. मग लग्न ज्यावेळेस जमलं त्यावेळेस तुम्हाला यांचा फोटो वगैरे काय पाठवला होता का? फोटो नाही, म्हणजे ते समक्षच आले होते पाहायला, म्हणजे हो त्यांच्या मामा बरोबर मित्राबरोबर समक्षच आले. पसंत कोणी कोणाला केलं पाहिजे? म्हणजे त्यावेळेस आम्हाला काही एवढं कळत पण नव्हतं. म्हणजे तुमचं काय वय असेल लग्न? त्यावेळेस 16, माझं वय 16 होतं त्यावेळेस. साहेबांचं त्यांचं 21. बहुत जल्दी से शादी हो गई. बर, मग घरच्यांचा प्रेशर. मग लग्न, मग मी असं पण ऐकलं की मला मिलिटरीत आर्मीत किंवा असं नेव्हीत असणाऱ्या माणसाला कोणी की पहिला मुलगी पण जरा त्याला थोडं कामकून करायची, खरं होतं का? नाही, एअरफोर्स मध्ये नव्हता एवढा प्रॉब्लेम, आर्मी मध्ये. कारण आर्मी मध्ये काय फॅमिली कुणी ठेवत नव्हतं. लग्न झाले की ते गेले की वर्षांनीच रजेवर, फॅमिली जनरली ते ठेवत नव्हते. आणि एअरफोर्स मध्ये 90% फॅमिली अलाउड. मग त्याच्यामुळं तसं काय प्रसंग तोंड द्यायला नाही. आम्हाला किती स्थळ पाहिजे तुम्ही? थ्रोट पहिलंच. अच्छा, फर्स्ट अँड लास्ट. पवार साहेब खूप विनोदी पण आहेत बरं का. थोडंसं की मी कार्यक्रम चालवण्या शूट होण्याच्या आधी खूप गप्पा मारल्या, खूप छान फील करत आम्ही. बरं, मग त्यानंतरची लढाई किती साली झाली? 1971. आणि 72च्या दुष्काळाच्या आधी? 72च्या दुष्काळाच्या आधी. इंदिरा गांधींना आपल्या पंतप्रधानांना कधी पाहायचा योग आला? निदान 10 वेळेस.
काय सांगता? लकी पर्सन. लकी पर्सन. ज्या वेळेस त्यांचं मर्डर झालं मी दिल्लीत निधन होतो. झालं त्यांचं ज्यावेळेस. मी निधन झालं मी दिल्लीत होतो. बरोबर. हा हा. हो. संजय गांधीचं एअरक्राफ्ट क्रॅश झालं ना सगळ्यात पहिले आम्ही पोहोचलो होतो तिथं. बरोबर. हा सफदरजंग एअरपोर्टवर. अच्छा, म्हणजे इंदिरा गांधीला तुम्ही समोरासमोर पाहिले, भेटलेत तुम्ही? जवाहरलाल नेहरू भेटलो, इंदिरा गांधी भेटलो, लाल बहादूर शास्त्रीला भेटलो. पंतप्रधान असताना इंदिरा गांधी पंतप्रधान होते त्यावेळेस भेटलो. आणि काय त्यावेळेस सगळा प्रसंग? आम्ही जायचो सभेला. तेवढेच सभेला कुठं ड्युटीला होते त्यावेळेस? पोस्टिंग कुठं? मी दिल्लीत होतो. हा. 5 वर्ष दिल्लीत होतो. कानपूरला होतो. कानपूरला 1962-63 जवाहरलाल नेहरूची सभा होती. तेवढेच इंदिरा गांधी तिथं आल्या होत्या आणि त्या आमच्या कॅम्प जवळच थांबल्या होत्या. बरोबर. म्हणजे बघा किती नशिबवान पण आहेत एका दृष्टिकोनातनं की आपल्या देशाच्या महिला पहिल्या पंतप्रधान. मी स्पेशली कार्यक्रम आपण महिलांसाठी घेतो ना, पण सांगतो की देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी, की त्यांना पाहण्याचा भेटण्याचा योग आलाय. त्याचबरोबर लाल बहादूर शास्त्री, त्यांना सुद्धा पाहण्याचा भेटण्याचा योग आलाय. देशसेवा करत असताना यांनी बऱ्याच काही गोष्टींचा अनुभव आपल्याबरोबर सांगणार आहेत. घेऊयात छोट्याशा क्षणाची विश्रांती. रेणुकाताई चलवादी आयोजित सुनबाई लय भारी वंदे मातरम प्रजासत्ताक दिन विशेष भाग. पवार साहेबांबरोबर आपण गप्पा मारतोय. चला आता पुन्हा आता मी रेणुकाताईला विनंती करेन की तुम्हाला काय तुमची उत्सुकता आहे, कारण की ते आपल्या आजोबाच्या वयाचेच आहेत पवार साहेब, आणि ते ज्या गोष्टी सांगतायत, गोष्टी नाही म्हणता येणार त्याला, सत्य घटना, आणि त्यांनी त्या अनुभवल्यात. तर त्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असले तर तुम्ही विचारा. आज ताईंना सुद्धा संधी देते. बरं काका, मला एक सांगा की एमर्जन्सीचा पिरियड तुम्ही विटनेस केलेला आहे, तर एमर्जन्सी मध्ये काय सिच्युएशन होतं त्यावेळेस जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल तर? कारण आमच्या युथ जनरेशनला एमर्जन्सी म्हणजे खूप मोठा एक क्रेज आहे की माहिती पाहिजे की काय झालं होतं, काय. तुम्ही साक्षीदार आहात त्या गोष्टीचे, आम्हाला पण थोडासा अनुभव. हो, एमर्जन्सी मध्ये पहिलं त्यांनी काय केलं, पहिली एमर्जन्सी यांनी इंदिरा गांधींनी बरोबर. काय सिच्युएशन होती एमर्जन्सीला पहिल्या? त्यावेळेस लोकांच्या मनात भीती होती, कारण जेवढे इलिगल काम करणारे एजंट असो, सावकार असो, असे रेव्हेन्यू वाले असो, सगळ्यावर ऍक्शन. पकडला की आतमध्ये बंद. तर ऍडमिनिस्ट्रेशन इतकं सुधारलं होतं, काम इतकं परफेक्ट होत होतं त्या पिरियडमध्ये. स्पेशली रेल्वे रिझर्वेशन आम्हाला मिळायचंच नाही. रजेवर जर घरी यायचं टोटल ब्लॅकमध्ये. एमर्जन्सी लागली आणि आम्हाला ते जर रेल्वे स्टेशनवर गेलो तर ते बुकिंग क्लार्क म्हणजे साहेब आजा या या या. बरं, हा पुढे मग काका कसं होतं ते? एमर्जन्सीमध्ये आम पब्लिक नाराज होती, कारण त्यांना जे रिस्ट्रिक्शन लावल्या होत्या त्या नको होत्या. जी नियमावली सगळं ब्लॅक मार्केटिंग, अंडरग्राऊंड वर्क, इलिगल वर्क, सावकारकी, प्रायव्हेट, सगळं बंद झालं होतं. त्याच्यामुळं ही जी लोक होती बहुतेक सगळी नाराज होती. अंकल एक सांगा ना, जेव्हा तुम्ही म्हटले तर खूप सारे रिस्ट्रिक्शन लावले होते, म्हणजे रिस्ट्रिक्शन म्हणजे एक नॉर्मल पब्लिक साठी काय काय होतं? पब्लिक साठी फ्री होतं. तुम्हाला जर काम लागलं तलाठी ऑफिस मध्ये जायचं, तुमचं 5 मिनिटात काम व्हायचं, जे 5 महिने होत नव्हतं. तुला तर एक सांगितलं मी, रेल्वे रिझर्वेशन आम्हाला मिळतच नव्हतं. 2 महिने अगोदर असायचं ना, पहाटे जाऊन जरी राहिलं तर रिझर्वेशन मिळायचं. आणि नंतर इमर्जन्सी लागल्यानंतर बोलून रिझर्वेशन द्यायचे. रिझर्वेशन पाहिजे यायला, कारण आम्हाला ट्रॅव्हलिंग फार होती त्यावेळेस. डिफेन्स मध्ये ट्रॅव्हलिंग खूप असायची. एक पिरियड असा होता वर्षातनं 2 महिने मी रेल्वे ट्रेन मध्ये असायचं ट्रॅव्हलिंग. बरं, पुन्हा एकदा काकूंकडे येऊया. मग काकू, मुलांचं शिक्षण, मुलांचं हे कसं? मुलांचं शिक्षण तर सेंट्रल स्कूललाच मुलं होते माझे, त्यामुळं काही 12th पर्यंत काही काळजी नव्हती. म्हणजे कुठेही आम्ही गेलो तर त्यांना लगेच ऍडमिशन द्यायचे. म्हणजे कुठेही ट्रान्सफर झाली आमची 3 वर्षांनी, तर मुलांना सेंट्रल स्कूल मध्ये लगेच आम्हाला ऍडमिशन मिळून जायचं. तो सगळं विराट पाटीवरती हो, सगळं पॅक करून जायचं. मग मग सर,
तुम्ही काहीतरी सांगितलं की तुम्ही एक ठिकाणी जंगलामध्ये पण 2 वर्ष. माझी NDA मध्ये होतो मी 88 पर्यंत, 84 ते 88. 88 मध्ये माझी बदली एंडला, 88 एंडला तेजपूर आसाम रेंज युनिट मध्ये झाली. तर रेंज युनिट आमचं बेस पासनं 150 किलोमीटर दूर होतं, म्हणजे जंगलामध्ये. जंगलामध्ये चायना बॉर्डर, अरुणाचल बॉर्डर, आसाम बॉर्डर. म्हणजे किती बॉर्डरला तुम्ही आतापर्यंत? म्हणजे ते बॉर्डरला होतो पण जंगलात होतो आम्ही. तिथं रेंज सुद्धा नसायची. आमच्याकडं हे वायरलेस सेट असायचे ना, त्याच्यावर जे काय कम्युनिकेशन असेल ते तेवढंच. आणि लाईट नव्हती. कसं वातावरण असतं जंगलात? एकदम जंगली जनावर, वाघ येऊन बसायचे आमच्या समोर. बरोबर. हत्तीची तर टोळ्याच होत्या. जर असं प्राणी वगैरे आल्यावर तुम्हाला? आम्हाला भीती नव्हती वाटत. आम्ही, माझा एक वॉचमॅन होता, त्याला लेपर्ड चित्याने अटॅक केलं होतं, ती इथं फाडलं होतं. मग ताबडतोब हेलिकॉप्टर बोलवून तेजपूरच्या हॉस्पिटलमध्ये त्याला शिफ्ट केलं, वाचला. आयुष्यभर त्या. तुम्ही डोळ्याने सगळे प्राणी पाहायला मिळायचे तुम्हाला? मी असं बसलो, आम्ही आग शेकोटी करायचो थंडीत, कारण लाईट नव्हती. आम्हाला 3 तास फक्त जनरेटर चालवायची परवानगी. कधीचा वेळ? सायंकाळी 6 ते 9. आणि त्यानंतर नाही वापरायचं? का वापरायचं नाही? काही नाही. बॉम्बिंग साठी वगैरे असं काय होईल? नाही ना, रात्री बॉम्बिंग करत नव्हतो आम्ही, प्रॅक्टिस दिवसाच. नाही नाही, रात्री म्हणजे पूर्ण वेळ जनरेटर नाही वापरू शकत तुम्ही? नाही, अंधारातच राहायचं. अंधार. दिवसा याच्यासाठी जनरेटर चालू राहायचं, रेंजसाठी. विमानं यायची, आर्टिस्ट सेट वगैरे, त्यासाठी जनरेटर लागायचीच ना. पण रात्री आम्हाला फक्त 3 तासच चालू. त्यानंतर रात्रभर अंधार. मग असं काय घटना? आम्ही काय करायचो, आम्हाला केरोसिन मिळायचं, रॉकेल. तर आम्ही मोठमोठे लॅम्प, त्यावेळेस काही लाईटी नव्हती रनवेला, मोठमोठे लॅम्प, त्याच्यात केरोसिन टाकायचं, पेटून प्रत्येक दरवाजाजवळ पुढं ठेवायचं. तर 5-6 लॅम्प रात्रीची पेटवायचो, ती पहाटेपर्यंत 5-6 वाजेपर्यंत जळायचं. थंडी, कडाका, काय बर्फ? नाही, काय नाही, त्याच्यातच राहायचं सगळं. थंड पाण्यात आंघोळी, पावसाचं. आम्हाला प्यायला पाणी सुद्धा कधी कधी काय व्हायचं, आम्ही एक बोर घेतलं होतं तिथं. 4 वर्षात तुम्ही तो प्रवास सांगताय ना जंगलातला? हो. डीजी सेटवर मोटर चालायची, पंप स्टेशन. पण महिना झाला की हत्ती उकडून फेकायची. जंगलातले पाईप असे मोडून टाकायचे की नवा सेट येईपर्यंत आम्हाला 10 ते 15 दिवस लागायचे सगळं. तोपर्यंत आम्ही पावसाचं पाणी धरून प्यायचं. फिल्टर्स केले होते कॅन्डलचे. एक चांगला मेसेज घेण्यासारखं, आपण शहरामध्ये राहतो, पाण्याची किती नासधूस करतो आपण. गाड्या धुतो, रोडवर पाणी मारतो, पाणी किती वेस्टेज करतो, पिल्यानंतर पाणी असं फेकून देतो, तेच पाणी झाडाला घाला. यातनं एक मेसेज घेण्यासारखा की आपल्या देशाच्या सीमेवरती असणारे जवान किंवा ही जी मंडळी आहे त्यांना पाणीही प्यायला मिळत नाही, इतकी कठीण परिस्थिती आहे. त्यामुळं यातनं एक छान संदेश पण मिळतो आपल्याला की आपण पाण्याची बचत करायला हवी, नाही का? बोलत का पुढे? मग तिथलं लाईफच 50% जंगल. आणि आमच्या कॅम्प जवळ एक बोडो उग्रवादीचे कॅम्प असायचे, तर आर्मी बी सर्च मध्ये असायची. तर किती वेळेस ते बोडो कॅम्प पकडले गेले. उल्फाची भीती होती ना त्यावेळेस? हो, उल्फा फार मोठ्या ऍक्शन मध्ये होती. 89, 90, 91 रेल्वे स्टेशन बंद, कॉलेज बंद, स्कूल बंद, सगळं बंद, ट्रान्सपोर्टेशन बंद. मग आम्ही, उल्फा म्हणजे एक्झॅक्ट काय होतं सांगा? ते उल्फा म्हणजे ते एक हे होतं, उग्रवादी संघटना. तर आम्ही मग आमचं राशन पाणी डिझेल सहित हेलिकॉप्टरने यायचं. रोड बंद असायचे. मग ते सगळं त्यांची सेटिंग असल्यामुळे आम्ही आमचं सगळं मग हेलिकॉप्टरने मागवायचो. सगळं राशन, डिझेल, पेट्रोल, केरोसिन. 15 दिवसाला. त्यावेळेस परिवारापासून दूर होते का? हा, दूर. हे तेजपूर मध्ये असायचे, मी रेंज मध्ये. काय त्यावेळेस कसं वाटायचं, काय प्रसंग असायचा?
प्रसंग म्हणजे काही नाही, सगळंच फॅमिली असायच्या ना क्वार्टर सगळ्यांच्या काही प्रॉब्लेम हो नव्हता. तर काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे असं राशन वगैरे सगळं मिळत होतं, सगळं काही सोयी होत्या. कधी हत्तीचा वगैरे प्रसंग आला समोर समोर? हो, हत्तीने रात्री जो पहाटे 4 वाजता माझी खिडकी तोडली रूमची. आणि माझा ती बेड होता तो सोन्याने असा उचलला 90 डिग्री पार. तुम्ही झोपलेले होते? झोपलेले होतो, मच्छरदाणी लावलेली होती. तर मी जागा झालो. मच्छर खूप असतात तिथं ना जंगलात, मच्छरदाणी मास्क मस्ट. मग ते उठलो मी, हळूच मच्छरदाणी सरकवली. तर मी तो हत्ती काय केलं त्याला माहिती मी आता दरवाजा कडी वाजली, तो येऊन दरवाजा समोर येऊन उभा राहायचा. खाट तर सोडली, येऊन उभा राहायचा. तर मला दरवाजा उडून बाहेरच पडून जाईना. अर्धा तास गेला. मग तो काय केला, त्यांनी माझ्या 2 रूम सोडून 3रा रूम मेस होती, ते मेसची खिडकी तोडली. जसा आवाज आला मग मी बाहेर आलो. तर आमच्याकडे ते सिग्नल पिस्टल असायचे विमानाला हे द्यायला, सिग्नल द्यायला. ते फायर केलं. त्याला लय खूप बेतात होती. मग तो पळून गेला. म्हणजे वरती फायर करतात ते. आणि असे मला वाटतं 4 वर्षामध्ये 50 अनुभव आलेच हत्तीचे तिथं. एकदा मी तेजपूर्ण बसने गेलो आणि ते दुरांग ट्रेनला आनंदाची स्टेट आहे, त्या टी स्टेटमधून रस्ता आहे. माझी गाडी घ्यायला आली. तर माझी गाडी जशी पहाटे 4 वाजली होती. आम्ही जसंच आनंदा स्ट्रीट क्रॉस केलं जंगलात शिरलो, हत्तीने आम्हाला आडवं केलं गाडी. 2 तास आम्हाला हाणून दिलं नाही, ना मागं गाडी ना पुढं गाडी. मग ते बराच वेळ झाल्यावर एक आला टस्कर, मोठी सोंड आवाज केला आणि सगळे बाजूला झाले. मग आम्ही गेलो. मग वाघाचा कधी असं काय? वाघाचा तर आम्ही असं सायंकाळी बसलो होतो रात्री 9 साडेनऊचा टाइम. रिलीवर यायचे 15 दिवसाला रिलीवर असायचे. म्हणजे तुमची ड्युटी चेंज होणार? 15 दिवस. तर रिलीवर आले होते म्हणून आम्ही थोडं लेट बसलो होतो जेवायचं. तर आम्ही ते फायर केला होता, बाहेर चेअर टाकून बसलो होतो गप्पा मारत. ते एक 10 फुटावर येऊन वाघ बसला. तर ज्याला त्या चित्याने अटॅक केलं होतं तो वॉचमन माझ्या तिथं खाली बसलेला होता. तो म्हणतो साहेब हे बछडा कोणचा आहे? म्हणजे त्याला वाटलं गाईचाच बछडा आहे, कारण ते नेपाळी लोक तिथं म्हशी आणि भरपूर म्हशी ठेवायची जंगलात. मग नीट पाहिलं म्हणलं तो वाघ आहे. मग मी हळूच उठलो. रूमचा दरवाजा असा होता, सिग्नल पिस्टल आणला. तसं फायर काय आवाजावर करत का सिग्नल पिस्टल? नाही, गोळासारखा लाल पिवळा असे गोळे निघतात. त्याला तो तिथून उठला आणि एक ट्यूबलाईट होती आपल्या गेटच्या जरा पुढं पाण्या पंप तिथं जाऊन बसला 50 मीटर. मग मी फायर केली. तो एवढा मोठ्याने दहाडला आणि गेला. तो मला मी त्याच्यानंतर 6 महिने तो दिसलाच नाही. आणि 6 महिन्यानंतर माझी ट्रान्सफर मग चंदीगडला झाली. तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून, रायबांचं नाव घेते पवारांची सून. धन्यवाद. आपण खऱ्या अर्थानं खूप आम्ही प्राऊड फील करतोय त्या सुंदर असं हे केलं. पवार साहेब, एखादं तुम्हाला कुठलं गाणं वगैरे आवडायचं त्यावेळेस? मेरी देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती. मेरे देश की. आपण एक काम करूया ना, थोडं सगळे मिळूनच म्हणूया. ओके, म्हणजे मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, ओ मेरी देश की धरती. क्या तर खऱ्या अर्थानं खूप छान वाटलं आज पुन्हा एकदा रेणुकाताई चलवादी, त्याचबरोबर मी क्रांती मळेगावकर, आमच्याकडून आपल्याला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मग आपण खेळ सोपा घेतोय, यांच्याकडे आपण ग्लास देत. ऍक्च्युली तसं खेळ घ्यायची गरज नाही, परंतु चला त्यांना एक
छान असं एक मनोरा बनवायला लावूयात. 50 ग्लास दिले. दोघांनी एवढा छान संसार मांडला, संसार एवढा छान कडेपर्यंत आलेला आहे आणि खूप आनंद वाटतोय. ते खेळ आपण त्यांना देऊया छोटासा. हां या चला मनोरा बनवायचा 50 ग्लास घेऊन आणि तुम्हाला वेळ असणार आहे फक्त 1 मिनिटाची 2 मिनिटाची. चला 2 मिनिटात छान असा मनोरा डबल ग्लास झालाय बघा. काकू डबल ग्लास झालाय. लय भारी सोनबाई लय भारी, लय भारी लय भारी सोनबाई लय भारी. क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी, अहो क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी. अहो लय भारी लय भारी लय भारी सोनबाई लय भारी, लय भारी लय भारी सोनबाई लय भारी. गप्पा गोष्टी लय भारी, पैठणी जिंकण्याची करा तयारी. धमाल मस्ती करू सारी, आनंदाची घेऊ भरारी. लय भारी सुनबाई लय भारी, लय भारी लय भारी सोनबाई लय भारी, लय भारी लय भारी सोनबाई लय भारी. काकू वाटतं उचला. थांबा काका थांबा. आणि पवार साहेबांनी खूप छान असं म्हणलं थोडेसे ग्लास आहे त्यांना सूट आहे नाही का. छान वाटलं, खूप छान बनवलं. पवार साहेब अतिशय तुम्हाला आमच्याकडून मानाचा मुजरा, मानाचा सलाम आणि आपल्याला जय हिंद. आपण एवढा वेळात वेळ काढून दिला. तर या मनोराच्या याच्यामध्ये आपण माऊलीला एक मानाची पैठणी, एक वस्त्र देऊन आपण आजच्या कार्यक्रमाचा समारोप करूया. सरजी कसं वाटलं आज तुमच्याकडे हा मी कार्यक्रम? आम्हाला तर खूप प्राऊड फील झालं की आपल्याला भेटलो, आपल्याशी एवढ्या छान छान गप्पा मारल्या. तर आपल्या मनापासून धन्यवाद. रेणुकाताईंनी हा कार्यक्रम आणि यांची संकल्पना जी आहे आजच्या कार्यक्रमाचं थॉट किंवा थीम यांची होती. काय सांगाल, कसं वाटलं आपल्याला? कार्यक्रम फार लय भारी होता. अच्छा. आणि फार उत्तम तऱ्हेने तुम्ही हाताळला. अच्छा. सगळं जे मला विचारलं सर्व्हिसबद्दल, माझ्या जीवनाबद्दल, तर अपेक्षेप्रमाणे मी सांगितलेलंच आहे. आणि रेणुका चलवादीबद्दल बोलायचं, 2002 मध्ये मी रिटायर झालो एअरफोर्स मधनं. तेव्हापासून मी उलगे चलवादी बरोबर आहे. म्हणजे यांचे वडील, यांचे वडील. तुझं नाव रेणुका आता मी म्हणत होतो कारण ह्या इंटरव्ह्यू मुळे, नाही तर तुला मी सोनू म्हणूनच ओळखतो आजपर्यंत. आणि मला सुद्धा आजच कळालं की कॅमेऱ्याच्या माध्यमातून की यांचं टोपण नाव सोनू आहे आणि जे जुने मंडळी आहे ते सगळे सोनू म्हणूनच ओळखतो. अच्छा. चला आजपासून मी सुद्धा रेणुकाताई उर्फ सोनू चलवादी असं म्हणायला सुरुवात करायला हवी. धन्यवाद. घरचं नाव सोनू. घरचं नाव सोनू. ओके धन्यवाद. लय भारी सोनबाई लय भारी.